ग्रो युअर ओन वेजीज या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे मी लावलेल्या आळूचा वेगवेगळ्या ठिकाणचा रिस्पॉन्स। मी 4 वेगवेगळ्या ठिकाणी आळू लावला होता। तर त्याच्या न्यूट्रिशन, जमिनीच्या न्यूट्रिशनच्या बेसिसवर किंवा ओव्हरक्राउडिंग किंवा त्याला मिळणाऱ्या ऊन याचा त्याच्यावर कसा वेगवेगळा परिणाम झालाय हे तुम्ही या 4 रोपांच्या सहाय्याने बघू शकता। तर हा जो आळू आहे हा ही ग्रो बॅग आहे, याच्यामध्ये पेरू लावला होता। तर या पेरू सोबत हा आळू लावला होता। तर बघू शकता याची पानांची साईज इतकी मोठी झाली आहे की अक्षरशः आळू आणि पेरू मध्ये कॉम्पिटिशन झालेली आहे। तर हा आळू मी आता पेरूच्या बॅग मधून काढून टाकणार आहे, कारण मॅक्सिमम न्यूट्रिशन मला वाटते की हा आळूच खेचत असेल। नंतर हा जो आहे हा छोट्या ग्रो बॅग मध्ये लावलाय, अगदी थोडीशीच माती आहे याच्यामध्ये। याची पानं बऱ्यापैकी मोठी झालेली आहे। ही दुसरी ग्रो बॅग आहे। तर याच्यामध्ये थोडंसं ओव्हरक्राउडिंग पण होतं, खूप सारे कंद लावले होते आणि न्यूट्रिशनची थोडीशी कमतरता पडली असणार आहे, कारण हे बऱ्याच 2-3 वर्षापासून मी ना याच्यातली माती चेंज केली आहे, ना याला काही काय म्हणतात त्याला खुरपणी काही केलेलं नाहीये। जसं आळू टाकला होता तसंच आहे। तर हे पानं थोडीशी पिवळी होत आहेत, म्हणजे याला पोटॅशियम नायट्रोजन थोडंसं कमी पडतंय। आणि हा जो आहे ही चौथी केस, यामध्ये खूप सारे कंद एकत्र टाकण्यात आले आणि त्यांना जागा अपुरी पडली, त्यांना खत अपुरं पडलं। तर त्यांची ग्रोथ बघू शकता, या पानांचा आकार सेम कंद 4 ठिकाणी टाकले होते। तर वेगवेगळा त्यांचा रिस्पॉन्स तुम्ही बघू शकता। अशाच अजून माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।